5 मिनिटात तयार करा उन्हाळा स्पेशल कच्च्या कैरीचे सरबत। रेसिपी आवडल्यास नक्की एक लाईक करा। तर कच्च्या आंब्याचे सरबत, ज्याला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कैरीचे पंधे म्हणून ओळखले जाते, उन्हाळ्यातील एक अत्यंत आरोग्यदायक आणि चविष्ट पेय आहे। हे शरीराला थंडावा देते आणि उन्हापासून संरक्षण करते। कच्च्या आंब्याचे सरबत बनवण्याची सोपी पद्धत पुढे पाहूया। नमस्कार, मी वनिता। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। व्हिडिओ पुढे पाहूया। तर इथे मी आंबे घेतलेले आहेत। आता हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कापडाने सुद्धा कोरडे करून घेतलेले आहेत, कारण त्याला चिकटपणा राहतो, त्याच्यामुळे आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि कापडाने सुके करून घ्यायचे आहेत। आता हे कट करून घ्यायचे आहेत, बारीक मोठे कट करून घ्यायचे आहेत। कट करून घेतलेले आहेत हे सगळे। आता याची मी साल काढलेली नाही, मी सालासकटच घेतलेला आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे 1 ते अर्धी वाटी, जिरं पावडर घातलेली आहे, कारण जिरे आणि कैरी पचनास मदत करतात म्हणून आपल्याला जिरं वापरायचं आहे। काळं मीठ, साधं मीठ घातलेलं आहे, कोथिंबीर घातलेली आहे, त्याचबरोबर पुदिनासुद्धा वापरलेला आहे, मिरची 2 वापरलेला आहे, चाट मसालासुद्धा घेतलेला आहे आणि मिरीसुद्धा घेतलेली आहे। आता हे सगळं कट करून घेतलेले मिक्स करून सुद्धा झालेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। थोडं पाणी टाकून घ्या, कारण ह्या भांड्याला सुद्धा मसाला लागलेला आहे, जो आपण वापरलेला आहे तो, साखर वगैरे सगळंच मिक्सर करून झालेलं आहे बारीक। आता थोडे बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत। एका बाउलमध्ये, मोठं बाउल घ्यायचं, त्याच्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकायचे आणि कापड घ्या किंवा गाळणी घ्या, त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण बनवलेलं आहे ते गाळून घ्या। आता इथे मी काय केलेलं आहे, सब्जा बनवून ठेवलेला आहे। उन्हाळ्याच्या दिवसात मी सब्जा बॉटलमध्ये बनवूनच ठेवते। आता हा सब्जा वापरलेला आहे आणि आपलं सरबत किती सुंदर झालेलं आहे बघा, किती छान दिसतंय, हिरवगार मस्त दिसतंय आंब्याचं सरबत। त्यामध्ये सब्जासुद्धा टाकलेला आहे। सब्जा पण शरीराला थंडावा देतो। उन्हाळ्याच्या दिवसात सब्जा शरीरामध्ये गेलाच पाहिजे। आत्ता सगळं सरबत वगैरे सगळं झालं आहे। आता काचेच्या ग्लासांना मी असं मीठ आणि लाल तिखट असं मिक्स करून लावलेलं आहे काचेच्या ग्लासांना, आणि हे सरबत ग्लासांमध्ये ओतून घेऊ आणि आपली सरबतची रेसिपी तयार झालेली आहे। नक्की उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचं सरबत सगळ्यांनी घ्यावाच। रोज घेतलं तरी काही हरकत नाही। हे पेय तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात रोजच पिऊ शकतात। उन्हाळ्यात घाम आल्यावर शरीरातील पाण्याची पातळी कमी होते। हे सरबत शरीराला पाण्याचे संतुलन टिकून ठेवण्यास मदत करते। मंडळी, कशी वाटली व्हिडिओ? आवडल्यास नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।